चालेल बघा, आपण काल ऍडव्हान्टेजेस ऑफ व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन मधले 4 पॉईंट डिस्कस केलं होतं. त्यातला एक लास्ट बाकी होता फक्त. Due to the presence of organs of asexual reproduction like the tubers and the bulbs, many plants are able to tide over unfavorable conditions. So what is the advantage of this thing? आता इथं आता बघा, आपण जसं वेगवेगळे ट्यूबर्स बघितले, त्या ठिकाणी नंतर बल्ब बघितला, ओनियन बल्ब. हे जेव्हा तुम्ही हे येतात अंडर द कॅटेगरी ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शन. जेव्हा तुम्ही ओनियन बल्ब शेतामध्ये लावतात, त्यापासून नवीन जे काही ओनियन तयार होतो. सो हिअर the organs present, that's what they said, that the presence of organs of asexual reproduction. If you plant the tuber or bulb, it will produce the same clone copies of their parent plants. So that's why this is also one advantages, and it is very easy to plant like onion tuber, onion bulb or tuber, and you will get the new plant likewise. So these are the basic important advantages of vegetative propagation. Next section is question answer session. Charil, please raise your hands for the first question. Plants can also reproduce artificially without the help of reproductive organs. What is such reproduction in plants called? Give 2 examples. Vaishnavi? Yes, sir. Plants can also reproduce by the artificial method called vegetative propagation. In this method, example, if we take the rose stem and if you plant it in a soil, it will automatically grow the roots and the plant will grow. Second example is the vegetative propagation in mango or guava. Okay. Aditi Gadekar? आदिती, आवाज येतोय का? यस सर. मग सांगा पटकन. आवाज नाही येते का माझा? बोलतच नाही, आता येतोय. तुझा आवाज नाही येते आदिती. चालेल, शरयू सावळे? यस सर. सर, प्लांट्स काही आर्टिफिशियल मेथड्सने प्लांट्स प्रोड्यूस केल्यावर त्याला आर्टिफिशियल प्रिपरेशन म्हणतात. तुझाही आवाज येत नाहीये शरयू, तुझा आवाज. हॅलो सर. हा बोल, आता येतोय. सर, व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन मध्ये प्लांट्स ने आर्टिफिशियल मेथडने प्रोड्यूस केल्याचं त्याला आर्टिफिशियल व्हेजिटेटिव्ह प्रिपरेशन म्हणतात. यामध्ये कटिंग, ग्राफ्टिंग एक्सेट्रा याच्यासाठी मेथड्स आहेत. कटिंग मध्ये शुगर केन. शरयू, तुझा माईकचा प्रॉब्लेम आहे काहीतरी. तुम्ही दोघी जणी, आदित्य आणि शरयू, तुम्ही एक माईक बदला, कारण की काहीच तुमचा कटतोय आवाज प्रत्येक वेळेस. चालेल बघा, प्लांट्स कॅन रिप्रोड्यूस आर्टिफिशियली, म्हणजे आपला जो प्रश्न विचारला होता, वेदर प्लांट्स कॅन प्रोड्यूस आर्टिफिशियली without the help of reproductive organs. Yes, plants can reproduce artificially by means of vegetative plants part.
and there are two examples are given, that is vegetative propagation by stem cutting. आपण भरपूर एक्झाम्पल पाहिले त्या ठिकाणी, लेअरिंग, ग्राफ्टिंग. सो दीज आर टिश्यू कल्चर. So these are the examples of vegetative propagation. So here two examples are given, that is stem cutting in rose and sugarcane. तुम्ही गुलाबाचं फूल जर काही कधी स्टेम कट केला आणि व्यवस्थित त्याची काळजी घेतली तर ते त्यापासून नवीन प्लांट तयार होतं. देन व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन बाय ग्राफ्टिंग, आपण त्या ठिकाणी काल डिस्कस केलं होतं. सायन अँड स्टॉक असे दोन पार्ट एकत्र केल्यानंतर त्यापासून नवीन प्लांट तयार होतं. सो that is called as the grafting process. Next, identify the methods of artificial propagation in the following. तुम्हाला दोन एक्झाम्पल दिलेले त्या ठिकाणी. पहिलं आहे स्टेम कटिंग ऑफ वन प्लांट tied to cut stem of another. Then second, tissue from growing tip is taken and grown in nutrient medium under controlled conditions. त्याचे नाव ओळखायचे तुम्हाला. कोणतं आहे पहिलं? ग्राफ्टिंग. Grafting. And second? टिश्यू कल्चर. Correct. Second one is tissue culture. सिंपल होतं हे. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण. व्हॉट इज मीन बाय नोड? नोड कशाला म्हणतो आपण? जी टर्मिनॉलॉजी चेक केली होती आपण, नोड, ऍक्सिल, इंटरनोड. हा, गौरीलाकडे. Yes, sir. Node is a part of stem or branch from which new leaves come. Correct. A node is a part of the stem or branch at which new leaf arises. ज्या ठिकाणी नवीन पान त्या ठिकाणी त्याला फुटतं स्टेमला, अशा जागेला म्हणायचं आहे नोड. आणि दोन नोड मधल्या जो काही स्पेस असेल त्याला म्हणतात इंटरनोड. नेक्स्ट क्वेश्चन, डिफरन्शिएट बिटवीन असेक्शुअल रिप्रोडक्शन अँड सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स. दोन कॉलम करायचे आणि त्याला तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे. हा, वैष्णवी. Yes, sir. Sir, in asexual reproduction, the single parent or the single parent plant is involved, and in sexual reproduction, two parent plants are needed. Um, in asexual reproduction, the parent plant and the new plant are cloned. And in sexual reproduction, this is not happen. They are not cloned. They are different from the parent plants. And asexual reproduction occurs without the formation of seeds. And in sexual reproduction, the plants first form the seeds, and then the new plant is formed. Okay. बघा, asexual reproduction and sexual reproduction. Obviously, only single parent is involved in asexual, where in sexual reproduction two parents are required. Then in second difference, offsprings are genetically identical to the parent plant. म्हणजे जसं गुलाबाच्या फुलापासून गुलाबाच्या झाडापासून गुलाबच तयार होईल आणि both are similar, just like clones. So that's why it is said that offsprings are genetically identical to the parent plant. And in sexual reproduction, offsprings are genetically different from the parent plant. म्हणजे जसं जे काही पॅरेंट असेल त्याच्यापेक्षा होणारं नवीन ऑफस्प्रिंग हे त्यापासून वेगळ्या प्रकारचं असेल थोडंफार. नेक्स्ट, इट ऑकर्स विदाउट द फॉर्मेशन ऑफ सीड्स. ऑब्विसली आपण आता जेवढे काही बघितलं त्यामध्ये कोणत्याच सीड आपण लावली नव्हती. जेवढे झाडं लावले ते जसं स्टेम कटिंग, ग्राफ्टिंग, लेअरिंग ह्या मेथड आपण बघितलं, यामध्ये कोणत्याच प्रकारचं सीड फॉर्मेशन किंवा सीड प्लांटेशन आपण बघितलं नाही. सो इट ऑकर्स विदाउट फॉर्मेशन ऑफ सीड्स. अँड इन सेक्शुअल रिप्रोडक्शन इट ऑकर्स द फॉर्मेशन ऑफ सीड्स. या ठिकाणी सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये सीड फॉर्म होईल आणि सीड पासून मग जे जर्मिनेशन वगैरे ज्या स्टेप्स आहे that will be followed afterwards. So these are the basic three differences given. आता आपल्याला नेक्स्ट पार्ट बघायचा आहे त्यातला.
that is budding. Second part is given as budding. बघा आपण कोणत्या हेडिंगच्या खाली अंडर डिस्कस करतोय हे सगळं आपण स्टार्ट केलं होतं. देर आर टाइप्स ऑफ मोड्स ऑफ रिप्रोडक्शन, दॅट इज सेक्शुअल रिप्रोडक्शन, असेक्शुअल रिप्रोडक्शन. अँड इन असेक्शुअल रिप्रोडक्शन आता आपण जी सुरुवात केली होती ती केली होती असेक्शुअल रिप्रोडक्शन पासून. सो दिस असेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स आर व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन, देन बडिंग, देन फ्रॅगमेंटेशन अँड स्पोर फॉर्मेशन. तर त्यातला आपण पहिला पार्ट डिस्कस केला व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन. व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन मध्ये दोन सब पार्ट डिस्कस केले आपण, एक नॅचरल मेथड आणि दुसरी आर्टिफिशियल मेथड. आठवतंय ना? हे कन्फ्युजन होऊ देऊ नका. आपण सिक्वेन्स जो आहे तो व्यवस्थित ध्यानात घ्या. अंडर द हेडिंग ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शन वी आर डिस्कसिंग फर्स्ट पॉइंट, that is vegetative propagation. And under vegetative propagation, natural methods of vegetative propagation we have discussed, that is through roots, through stem, that is rhizome, bulbs, हे आपण डिस्कस केलंय. नंतर vegetative propagation by artificial means. आर्टिफिशियल म्हणजे ए पॉइंट आणि बी पॉइंट असे दोन पॉइंट डिस्कस केले आपण अंडर द हेडिंग ऑफ व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन. आता असेक्शुअल रिप्रोडक्शनचा सेकंड पार्ट म्हणून त्याचा नंबर 2 दिलेला आहे. नंबर 2 इज बडिंग. सो व्हॉट इज बडिंग, दॅट वी हॅव टू चेक. Please concentrate. Budding is another form of asexual reproduction which occurs in unicellular organisms such as yeast, multicellular organisms such as hydra. या ठिकाणी त्यांनी काही युनिसेल्युलरचं एक एक्झाम्पल दिलंय ईस्ट मधलं आणि दुसरं एक्झाम्पल दिलंय मल्टीसेल्युलर मधलं, दॅट इज हायड्रा. तर यांच्यामध्ये बडिंग प्रोसेसनी म्हणजे आपण हे जे डिस्कस करतोय दॅट इज द बडिंग इज अनादर मेथड ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शन. आता यातलं आपल्याला ईस्टचं एक्झाम्पल दिलंय. ईस्ट मध्ये बडिंग कशी होते हे आपल्याला चेक करायचं आहे. पहिले तुम्ही फिगर ऑब्झर्व करा. आपण डिस्कस करण्याच्या आधी तुम्हाला फिगर मध्ये दिलेलं आहे अ सिंगल सेल. ए फिगर मध्ये दिलंय पहिल्या फिगर मध्ये सिंगल सेल ऑफ ईस्ट. ईस्टचा एक सेल दिलेला आहे विच कंटेन्स सायटोप्लाझम, न्यूक्लियस, देन व्हॅक्यूल अँड रिझर्व्ह फूड. जे पार्टिकल्स दिसत आहे दॅट इज रिझर्व्ह फूड. तर बघा आता या ठिकाणी बडिंग हे कसं होतं हे आपल्याला चेक करायचं आहे. बघा, इन बडिंग अ बल्ब लाईक प्रोजेक्शन कॉल्ड बड ऑकर्स ऑन द बॉडी ऑफ द पॅरेंट ऑर्गॅनिझम. आता यातला पॅरेंट ऑर्गॅनिझम जी ए फिगर आहे कॅपिटल ए ती आहे तुमची पॅरेंट organism or parent cell. So this parent cell, in this parent cell a bud is going to be developed. So this bud increases in size and eventually breaks off from the parent. जर तुम्ही सेकंड फिगर ऑब्झर्व केली तर यामध्ये सायटोप्लाझम, न्यूक्लियस, व्हॅक्यूल अँड रिझर्व्ह फूड हे जे कंपोनंट आहे हे डिवाइड होतील आणि त्यापासून नवीन बड तयार झालेली त्या ठिकाणी. तुम्हाला फिगर मध्ये जर ऑब्झर्व केलं तर या टॉप साइडला इथे बर्ड फॉर्मेशन दिसतंय आपल्याला. आणि बर्ड फॉर्मेशन होत असताना तुम्हाला काय डिवाइड होताना दिसतंय, हे मटेरियल जे आहे जसं सायटोप्लाझम, अदर सेल ऑर्गॅनेल्स जे आहे या ठिकाणी तर जातातच आहे, परंतु सगळ्यात महत्वाचं जे न्यूक्लियस असतं, दिस न्यूक्लियस इज गेट डिवाइडेड. सो दॅट्स व्हाय इट इज मेन्शन डिवाइडिंग द न्यूक्लियस. In yeast, a small outgrowth called bud is formed on one side of the parent cell. The nucleus of the parent cell divides and one daughter nucleus migrates into the bud. या ठिकाणी बघा आता तुम्हाला मी परत सांगतोय की this nucleus which is present in parent cell is get divided and this bud is formed on one side of the cell. आपली जी ए फिगर आहे ही एक सेल आहे. यामध्ये काय झालंय, यामध्ये एक आउटग्रोथ म्हटलं त्या ठिकाणी. आउटग्रोथ म्हणजे एखाद्या गोष्टीपासून दुसरी गोष्ट तयार होत असेल दॅट इज आउटग्रोथ. सो इथे एक आउटग्रोथ दाखवलेलं आहे आणि या आउटग्रोथला काय म्हटलेलं आहे आपण, बर्ड फॉर्मेशन. अँड ड्युरिंग दिस बर्ड फॉर्मेशन व्हॉट हॅपन्स, दिस न्यूक्लियस गेट डिवायडेड.
Along with this nucleus is divided, and other just like cytoplasm, then reserve food and vacuole also get into the this bud section. And ultimately what happens after some time, this cell, जसं सी फिगर मध्ये बघा तुम्ही, they are attached to each other, and in last figure that is called as the daughter cell, this daughter cell get divided or get detached. It is attached up to the C figure, and in D figure this daughter cell is detached from the parent cell. म्हणजे पॅरेंट पासून ती सेल पूर्णतः वेगळी झालेली आहे डी फिगर मध्ये जर तुम्ही ऑब्झर्व केले तर. सो द बर्ड ग्रोज इन साइज the bird grows in size and eventually gets detached from parent cell to form a new yeast cell that is called as daughter cell. So the daughter cell is an exact copy of the parent cell. तुम्हाला दोन्ही सेल जे आहेत त्या सेम टू सेम दिसतील, त्यातले कॉन्स्टिट्युएंट जे ते सुद्धा सेम आहे, त्यामध्ये कोणत्याच प्रकारचा डिफरन्स तुम्हाला जाणवणार नाहीये. So the daughter cell grows, matures and produces more yeast cells by the process of budding. आता ही जी प्रोसेस आहे बर्ड फॉर्मेशनची, पॅरेंट सेल पासून डॉटर सेल तयार झाली, डॉटर सेल मॅच्युअर होईल, ग्रो होईल, मोठी होईल, अँड आफ्टर समटाइम्स from this daughter cell also one bird is going to be formed. So this is a cyclic process. So this process will continue and a large number of yeast cells are produced in shorter period of time. म्हणजे एकदम कमी कालावधीमध्ये अशा भरपूर डॉटर सेल त्या ठिकाणी तयार होईल, डॉटर सेल पासून त्यांच्या सेल्स तयार होतील. सो दिस इज जस्ट लाईक अ मल्टिप्लिकेशन प्रोसेस. If the supply of nutrition is enough, bud formation occurs rapidly to form a chain of yeast cells. ऑब्विसली जर का त्यांना लागणार कोणतीही गोष्ट ग्रो केव्हा होईल, जर का पोषक वातावरण त्या ठिकाणी असेल, ऑल द कॉन्स्टिट्युएंट्स प्रेझेंट आर सुटेबल फॉर द ग्रोथ. जसं आपण झाडे लावलं, जर त्याला प्रॉपर पाणी असेल, तुम्ही खत वगैरे दिलं असेल तर त्याची व्यवस्थित ग्रो होईल. आणि जर का तुम्ही त्याला लावून दिलं आणि वर्षभर झाडाकडे बघितलंच नाही तर त्या झाडाची वाढ कधीच नाही होणार. सो जस्ट लाईक दॅट, if the proper nutritions are present, this bud formation process will take place rapidly and more yeast cells, or it is also called as a chain of yeast cells, is produced. So this is the production, याला म्हटलेलं आहे budding. This process is called as the budding process. So this is also comes under the heading of asexual reproduction. फक्त काय झालं या ठिकाणी कोणतेही दोन पॅरेंट या ठिकाणी एकत्र आलेले नाहीये. So this process, that's why called as the asexual reproduction. From the parent cell, it get detached and new cells are going to be formed. So simple process, that is called as the budding process. So please try to explain what is meant by budding. Sir, hello हाँ sir. अपूर्वा, हाँ बोला. सर मला बडिंग प्रोसेस मधले फर्स्ट 2 पॅराग्राफ समजले नाही. ठीक आहे, गौरीलाकडे सांगा, कॉन्सन्ट्रेट करा शरयू. Yes, sir. Budding occurs in दोनच पॅराग्राफ आहे शरयूच्या टोटल एक्सप्लेनेशन मध्ये. चालेल, सांग गौरी. budding occurs in unicellular organisms such as yeast and multicellular such as hydra. In budding, a bulb-like projection is called a bud, and it occurs on parent. In yeast, a small bud is formed on one side of parent cell, and this small bud is called daughter cell, and when this daughter cell is daughter cell grows in size, it get breaks from the parent, and then when this daughter cell gets enough amount of nutrition, it forms another daughter cell. ओके, अपूर्वा. थोडा दुरून येतोय. हॅलो. हा बोल. Budding process
process of asexual reproduction which occurs in both unicellular and multicellular organisms. During budding, a small bud-like structure, which is called bud, enters the body of the parent cell, and this bud and this process is called bud formation. During bud formation, the various organelles such as nucleus and cytoplasm gets divided among the both cells, and finally the bud inclusive site gets detached and is known as daughter cell. This daughter cell serves as a clone of the parent cell, as this is the asexual reproduction. And finally, when the daughter cell matures and develops, it again reproduces more cells through the budding, and then in this way the cycle goes on. ओके, चालेल. शरयू, तू सांग, तुला जेवढं समजलं तेवढं सांग पहिले, म्हणजे तुला काय समजलं नाही ते समजेल मला. येस सर. सर माझा आवाज येतोय? हा, येतोय क्लिअर. सर जे बल्ब लाईक प्रोजेक्शन असतं त्याला हे बर्डच्या एका साईडला होते आणि त्यातला जो एक न्यूक्लियस आहे तो दोन म्हणजे न्यू डॉटर सेल म्हणतो. हे बघा, ठीक आहे, बरोबर सांगितलं तू. फर्स्ट a cell is given, a single cell of yeast is given, and how it get multiplied, that we have to check. Please concentrate. So this single cell is get divided into a daughter cell. म्हणजे यामधलं जेवढं काही मटेरियल आहे, सायटोप्लाझम, न्यूक्लियस, व्हॅक्यूल, देन रिझर्व्ह फूड, इट विल गेट प्रोजेक्ट. आता या ठिकाणी एक प्रोजेक्शन लाईक स्ट्रक्चर तयार झालेलं आहे सेकंड फिगर मध्ये, त्याला म्हटलेलं आहे बर्ड. जसं आपण बर्डचा शब्दशः अर्थ आपल्या मराठीमध्ये काय घेतो, एखाद्या झाडाला जर का कळी फुटत असेल तर तुम्ही बर्ड म्हणता किंवा कळी म्हणतो आपण. सो जस्ट लाईक दॅट, या ठिकाणी त्याचा शब्दशः अर्थ नाही घेतलेला आपण. सो ही जी बर्ड आउटग्रोथ म्हटलं या ठिकाणी, आउटग्रोथ टू अ सेल, एका सेलला झालेली एक्स्ट्रा ग्रोथ. So that is nothing but a bird. So when this bird develops, it will get divided. This vacuole, then cytoplasm, nucleus also get divided, and it will form a smaller bird. And after some time, nucleus fully get divided into two parts, and a daughter cell is going to be formed. या ठिकाणी ही सी फिगर मध्ये तुम्हाला daughter cell attach झालेली दिसेल, आणि they are separate from each other. After some times this daughter cell get detached. ही जी डॉटर सेल असेल या ठिकाणी ही त्या पॅरेंट सेल पासून डिटॅच होईल. अशा प्रकारे एका सेलचे दोन सेल. आपण रिप्रोडक्शनचा अर्थ काय घेतोय, रिप्रोडक्शन मीन्स आपल्यासारखे दुसरे ऑफस्प्रिंग्स त्या ठिकाणी तयार होणे. आता या ठिकाणी तसंच झालंय, जी पहिली सेल होती त्या सेल सारखी दुसरी सेल तयार झाली. आता ही जी चेन आहे, ही चेन सायकलिक आहे. ही डॉटर सेल जी आहे, ही डॉटर सेल परत मोठी होईल, मोठी झाल्यानंतर परत त्यापासून एक नवीन बर्ड फॉर्म होईल, त्या बर्ड पासून परत ती फुल्ली डेव्हलप होईल. सो दिस इज जस्ट लाईक अ सायकलिक प्रोसेस ऑर चेन प्रोसेस. म्हणजे याचा अर्थ असा आहे की आपण काय डिस्कस करतोय शरयू, रिप्रोडक्शन. आपल्यासारख्याच एक नवीन सेल या ठिकाणी तयार झाली आणि ती तिचं फंक्शन तयार, म्हणजे इट इज जस्ट लाईक अ चेन, एकापासून दोन, दोन पासून तीन असे तयार होत जाणे. सो दॅट इज द रिप्रोडक्शन. आणि या ठिकाणी सिंगल पॅरेंट सेल हा सगळं रोल प्ले करत आहे. सो दॅट्स वाय इट इज अ सेक्शुअल रिप्रोडक्शन. आपलं सेक्शुअल रिप्रोडक्शनची डेफिनेशन काय, देअर आर टू इंडिव्हिज्युअल्स, एक मेल अँड फिमेल. तर या ठिकाणी फक्त आणि फक्त तुम्ही एकाच सेलचं डिस्कशन करतोय आपण आतापर्यंत. सो दॅट इज नथिंग बट अ बडिंग प्रोसेस. सर सांगितलं. हा सर, अमिबा मध्ये पण रिप्रोडक्शन असंच होते ना? हा, सिंगल आपण सुरुवातीला डिस्कस केलंय ना, जसं युनिसेल्युलर पण म्हटलंय आपण. आपण सुरुवातीला हायड्राचं एक्झाम्पल घेतलंय, नंतर अजून एक कोणतं एक्झाम्पल दिले तुम्हाला पॅरेग्राफच्या सुरुवातीलाच आहे. युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम सच ॲज ईस्ट, देन मल्टी सेल्युलर मध्ये तुम्हाला एक्झाम्पल दिला हायड्रा. तर यांच्यामध्ये या पद्धतीनं डिव्हायडेशन होत असतं, रिप्रोडक्शन होत असतं असं म्हणू शकता तुम्ही. तुम्हाला एक ऍक्टिव्हिटी सुद्धा दिलेली समोर, टू ऑब्झर्व बडिंग इन ईस्ट. ईस्ट मध्ये हे बडिंग प्रोसेस कशी होती हे ऑब्झर्व करायची आहे. ऍक्च्युली हे तुम्हाला पॉसिबल नाही घरी बसून,
तरी बघा यामध्ये काय काय सांगितलं ते चेक करू. या ठिकाणी महत्वाची रिक्वायरमेंट असते मायक्रोस्कोप, तो घरी असणं शक्यच नाहीये. टेक सम ड्राय बेकर्स ईस्ट, दॅट इज ईस्ट पावडर, इन अ बीकर अँड मिक्स इट इन वॉर्म वॉटर. ईस्ट पावडर घ्यायची आहे, त्याला एका बीकर मध्ये ठेवायचं आहे. बीकर मध्ये ठेवल्यानंतर त्यामध्ये काही गरम पाणी मिक्स करा, वॉर्म वॉटर. डिझॉल्व अ स्पूनफुल ऑफ शुगर इनटू इट, एक चमचा त्यामध्ये साखर टाकायची आहे. कीप बीकर इन वॉर्म प्लेस. आफ्टर एन आवर पुट अ ड्रॉप ऑफ दिस लिक्विड ऑन अ ग्लास स्लाइड. हे जे लिक्विड तयार झालं असेल, ईस्ट पावडर प्लस म्हणजे गरम पाणी, ईस्ट पावडर अँड 1 स्पून ऑफ शुगर, हे मिक्सचर तयार झाल्यानंतर त्याला उन्हामध्ये ठेवायचं आहे. कीप ॲट अ वॉर्म प्लेस अँड आफ्टर एन आवर पुट अ ड्रॉप ऑफ दिस लिक्विड ऑन अ ग्लास स्लाइड अँड ऑब्झर्व अंडर द मायक्रोस्कोप. हे जे लिक्विड तयार झालं असेल, याला तुम्हाला एका लॅबोरेटरीमध्ये ग्लास स्लाइड असतात, छोट्या छोट्या सर्क्युलर ग्लास स्लाइड असतात, त्या ग्लास स्लाइडवर हे लिक्विड घ्यायचं आहे आणि त्याला अंडर द मायक्रोस्कोप यू हॅव टू ऑब्झर्व. सो observe under the microscope, you will observe the bud formation and formation of new yeast cells. Draw a simple diagram of what you see in the slide. बघा हे तुम्हाला शाळेत वगैरे जर भेटलं तर फार मोठी गोष्ट होऊन जाईल. तुम्हाला एक्सपेरिमेंट वगैरे नाहीचे ना अजूनपर्यंत आहे? आहे सर. असेल तर मग वेल अँड गुड. असं जर बघायला भेटलं तुमच्या शाळेमध्ये जर गेल्यानंतर तर बघा करून, जर मायक्रोस्कोप वगैरे असेल. हे जे मिक्सचर तयार करायचं हे काही कठीण नाहीये तुम्हाला. ईस्ट पावडर तुम्हाला सहज अवेलेबल होते, साखर आहे, गरम करायचं त्याला आणि आफ्टर 1 आवर पुट ऑन अ ग्लास स्लाइड. ग्लास स्लाइड प्रत्येक लॅबमध्ये अवेलेबल असतातच. फक्त महत्वाची गोष्ट आहे मायक्रोस्कोप किती चांगला आहे, किती कॅपॅसिटीचा आहे, त्यावरती त्याची तुम्हाला व्हिज्युअलायझेशन डिपेंड करतं. तर जे काही या ठिकाणी जसं आपण फिगर बघितल्यावरती ABCD या पद्धतीने तुम्हाला तिथे ऑब्झर्व व्हायला पाहिजे. दॅट इज बर्ड फॉर्मेशन. बर्ड विल गेट फॉर्म, इट विल गेट मल्टिप्लाइड. सो दिस बडिंग प्रोसेस यू कॅन ऑब्झर्व इन लॅबोरेटरी. याच पद्धतीची दुसरी प्रोसेस आहे फ्रॅगमेंटेशन. व्हॉट इज मीन बाय फ्रॅगमेंट? To multiply. फ्रॅगमेंट मीन्स जस्ट लाईक अ पीस, एखाद्या गोष्टीचा तुकडा, किंवा त्याला मला इंग्लिशमध्ये आपण म्हणू अ पीस. इट गेट डिवायडेड इनटू अ फ्रॅगमेंट. एखादा मोठा पीस असेल त्याला तुम्ही तुकड्यांमध्ये केलं, दॅट विल बी कॉल्ड एज अ फ्रॅगमेंट. सो जस्ट लाईक द सेम वे इट गेट डिवायडेड इनटू 2 parts. So that's why this process is called as fragmentation. In fragmentation, the body of a parent organism breaks into 2 or more distinct pieces, each of which can develop into a new organism. In Spirogyra, reproduction occurs by the process of fragmentation. ही एकदम सिंपल प्रोसेस आहे. तुम्हाला फिगर मध्ये बघा एक हॉरिझॉन्टल स्ट्रीप दाखवलेली आहे, दॅट इज एक्झाम्पल ऑफ स्पायरोगायरा. And this Spirogyra is get fragmented, means get broken down into 2 parts. So this is simple fragmentation process. Means each organism or parent organism breaks into 2 or more distinct pieces. म्हणजे 2 किंवा 2 पेक्षा जास्त डिस्टिंक्ट पीस मध्ये तो डिवाइड होईल. सो दॅट प्रोसेस इज कॉल्ड एज द फ्रॅगमेंटेशन. या ठिकाणी तुम्हाला एक्झाम्पल दिलंय स्पायरोगायराचं. बघा, Spirogyra is a multicellular green alga found in freshwater ponds and in slow streams. It occurs as a slimy dark green scum in ponds. The body is filamentous, having a long rectangular cells lying one above the other. बघा स्पायरोगायरा काय आहे? स्पायरोगायरा हे एक मल्टी सेल्युलर अल्ग आहे. अल्गी जे म्हणतो आपण, दॅट इज नथिंग बट अ मल्टी सेल्युलर ग्रीन अल्गी. अँड वेअर इट विल बी ऑब्झर्व, दिस स्पायरोगायरा इज ऑब्झर्व इन अ फ्रेश वॉटर पॉन्ड्स ऑर इन अ स्लो स्ट्रीम्स. स्लो स्ट्रीम्सचा अर्थ काय होतो? जिथे पाणी हळूहळू वाहत आहे अशा ठिकाणी. फ्लो असेल तर त्या ठिकाणी याचा ऑब्झर्व होणार नाही. इट ऑकर्स इन अ स्लिमी डार्क ग्रीन स्कम इन पॉन्ड्स. तुम्ही जर का एखाद्या तलावामध्ये जर व्यवस्थित ऑब्झर्व केलं, जिथं पाणी आहे अशा तलावाच्या एकदम वरती ग्रीन कलरची लेअर आलेली असते, दॅट इज कॉल्ड ॲज द ग्रीन स्कम.
स्कमचा अर्थ काय होतो? तरंग किंवा त्याच्यावरचा जो तवंग म्हणू आपण प्रॉपर शब्द. पाण्याच्या वरचा जो लेअर असेल त्याला म्हणायचं आहे स्कम. आणि तर स्कम कसा असतो शक्यतोवर? ग्रीन कलरचा. सो धिस ऑकर्स ॲज अ स्लिमी डार्क ग्रीन स्कम इन पॉन्ड्स. त्याला म्हणायचं आहे, हा जो स्पायरोगाराचं जे दिलंय त्यांनी लोकेशन, सो इट विल ऑब्झर्व ऑन अ स्लिमी डार्क ग्रीन स्कम इन पॉन्ड्स. हे तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल, ज्या ठिकाणी पाणी असं भरपूर दिवस साचलेलं आहे किंवा स्लो एकदम पाणी वाहत असेल अशा ठिकाणी तुम्हाला या प्रकारचं तवंग तुम्हाला पाण्याच्या वरती दिसेल. द बॉडी इज फिलामेंटस. जसं तुम्हाला फिगर मध्ये दिसतंय, द बॉडी इज फिलामेंटस हॅव्हिंग अ रो ऑफ रेक्टँग्युलर सेल्स. आता बघा इथे तुम्हाला रेक्टँगल्स दिसतात आणि त्या रेक्टँगल्स मध्ये त्याचं स्ट्रक्चर दाखवलेलं आहे. So having a row of rectangular cells lying one above the other, when the filament of Spirogyra gets broken into small fragments or pieces, the fragments grow into complete organisms. बघा याचा म्हणायचा अर्थ आहे, जेव्हा हे पीसेस मध्ये ब्रेकडाऊन होईल, when this filament of Spirogyra gets broken into small fragments, मोठ्या फ्रॅगमेंट पासून स्मॉल फ्रॅगमेंट्स तयार होतील, or it will get divided into pieces. The fragments grow into complete organism. परत काय होईल, हे जे तुकडे झालेले स्पायरोगायरा किंवा पीसेस असतील, they will develop into a complete काय म्हणता येईल त्या ठिकाणी complete organism. And this complete organism again get fragmented. So this is just like a budding process. बडिंग, त्या ठिकाणी बडिंग आणि यामध्ये फरक काय फक्त, त्या ठिकाणी बडिंग प्रोसेस म्हणजे बर्ड तयार होते आणि ती डिटॅच होऊन जाते. या ठिकाणी थोडंसं वेगळं कसं आहे, एक मोठी कम्प्लीट ऑर्गॅनिझम आहे, त्या कम्प्लीट ऑर्गॅनिझमचे दोन भागामध्ये डिव्हायडेशन होईल. अँड दिस डिव्हायडेड organism again will form into a complete organism and again it will get divided. So this is a cyclic or just like a chain process. So this is nothing but a fragmentation in Spirogyra. Please try to explain what is meant by fragmentation. Now Ujjwal. Yes, sir. Sir, fragmentation is a process in which the parent organism break down into two or more pieces, and they do not need a specialized organ, and the plant like a living things multiply or reproduce by the fragmentation process. This process is divided into the part. This process divide the organism into the part, and the best example of fragmentation is Spirogyra. Spirogyra is a multicellular green alga, and which is found in a fresh water, and it common found in a fresh water, and in it break this alga break into the fragments, and each fragment grows and form a new organism. Okay. Dhanashree. सर आवाज येत आहे? हा थोडा कमी येतोय. सर आता हा सांग. in the fragmentation, the body of the parent rock are break down into two or more distinct pieces, and these distinct pieces can be grown into a new organism. In example, like a Spirogyra, in this reproduction occur by the process of the fragmentation. The Spirogyra is a common which is found in the pond and fresh water. When the filament of Spirogyra will broke down into a small fragment of pieces, so the fragment will grow and it will form a complete organism. This Okay. process is known as a fragmentation. ओके, चालेल. नेक्स्ट प्रोसेस बघा, स्पोर फॉर्मेशन. स्पोर बद्दल आपण कोणत्या तरी एका चॅप्टर मध्ये डिस्कस केलं होतं. व्हेअर द स्पोर्स आर प्रेझेंट. कुठे स्पोर्स प्रेझेंट असतात? In air. इन एअर. कोणत्या चॅप्टर मध्ये डिस्कस केलं होतं आपण? फक्त मी एक पॉइंट सांगितलं होतं त्या ठिकाणी तुम्हाला. बघा, स्पोर फॉर्मेशन. स्पोर्स आपल्या निसर्गामध्ये ऍटमॉस्फिअर मध्ये दे आर सस्पेंडेड, आणि जर का म्हणजे पोषक वातावरण भेटलं तर ते त्या ठिकाणी मग वाढायला लागतात हळूहळू. सो प्लीज कॉन्सन्ट्रेट. स्पोर फॉर्मेशन.
It is also one mode of asexual reproduction. Spore formation is the method of asexual reproduction which occurs commonly in fungi, that is bread, mold and bacteria. आपलं ब्रेडचं जे एक्झाम्पल आहे ते सगळ्यात सोपं एक्झाम्पल आहे स्पोर म्हणजे फंगी डेव्हलपमेंट करण्यासाठी. Each spore is a tiny spherical body covered by a hard protective coat to withstand unfavorable conditions such as high temperature and low humidity so that it can survive for a long time. जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की हे जे स्पोर्स असतात आपल्या हवेमध्ये पसरलेले असतात, वेन दीज स्पोर्स आर एक्सपोज टू हाय टेम्परेचर और तर हे स्वतःला प्रोटेक्ट करण्यासाठी त्यांना एक जस्ट लाईक अ कव्हर म्हटलंय, हार्ड प्रोटेक्टिव्ह कोट is present on these spores, so they sustain in high temperatures, and whenever they will get proper atmosphere or sufficient moisture, then they will start developing. सो महत्वाची गोष्ट हे ध्यानात ठेवायची आहे, या प्रत्येक याचं स्ट्रक्चर कसं आहे, ईच स्पोर इज अ टायनी स्पेरिकल बॉडी. It is a spherical body and it is protected by a hard protective cover to withstand unfavorable conditions. कोणत्या कोणत्या अनफेवरेबल कंडिशन असतील त्या ठिकाणी, हाय टेम्परेचर, लो ह्युमिडिटी जर असे असेल तर दीज आर दी अनफेवरेबल कंडिशन्स, सो दॅट इट कॅन सर्वाइव्ह फॉर लॉंगर पिरियड ऑफ टाइम. Under favorable conditions, a spore germinates and develop into a new individual. When spores are released, they keep floating in air. Since they are tiny and very light, they can cover a long distance and remain suspended in air for long time. जसं तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं की हे जे स्पोर्स असतात दे कॅन जर्मिनेट अंडर अ फेवरेबल कंडिशन्स अँड दीज स्पोर्स आर सस्पेंडेड इन एअर अँड दे कॅन ट्रॅव्हल फॉर लॉंगर, म्हणजे भरपूर दूरपर्यंत डिस्टन्स कव्हर करू शकतात आणि एअरमध्ये भरपूर वेळ सस्टेन सुद्धा किंवा सस्पेंडेड सुद्धा ते त्या ठिकाणी राहू शकतात. Bread mold that can often be seen growing on moist, stale bread grows when spores settle on the bread. या ठिकाणी बघा त्यांनी जे एक्झाम्पल दिलं, तुम्ही घरी ऑब्झर्व केलं असेल हे एक्झाम्पल, शिळं ब्रेड वगैरे असेल तर त्या ठिकाणी या प्रकारचे